नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसासंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, 23, 24 आणि 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यात जोरदार विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील 2 ते 3 दिवस हवामान अंदाज कसा राहणार आहे, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या तालुक्यांमध्ये, कोणत्या गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता 23 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तसे पश्चिम महाराष्ट्र असेल, या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जोरदार ते अतिजोरदार विजांच्या कडकडाटासह आपल्याला हा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, कोकणपट्टीचा जर विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग व कोकणपट्टीच्या आसपासच्या संपूर्ण भागांमध्ये देखील या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला शेतकरी मित्रांनो पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील शेतकरी मित्रांनो नाशिक असेल, मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला पुढील 2 ते 3 दिवस या ठिकाणी भाग बदलत ही पाहायला मिळत आहे। मराठवाड्याचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्याच्या भागांमध्ये देखील शेतकरी मित्रांनो पुढील 2 ते 3 दिवस हा भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे संपूर्ण भागाचा त्या जिल्ह्यातील तालुके असतील, गावांचा पण समावेश केलेला आहे। तर तसेच शेतकरी मित्रांनो, पूर्व विदर्भाचा विचार केला तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी इकडे नागपूर असेल, अमरावती असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर, अकोला या ठिकाणी, नांदेड संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी देखील भाग बदलत पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो 23, 24, 25 ऑक्टोबर दरम्यान या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणपट्टीचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, तसेच पूर्व विदर्भ असेल, या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जोरदार विजांच्या कडकडाटासह भाग बदलत हा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात। आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।